नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहज आणि सोपे करेल. आपली आजची जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा फॉलच्या पन्नीबद्दल. आता काय होतं की आपण फॉल लावतो व अशा पन्नी आपल्याकडे भरपूर अशा पडल्या राहतात, पण या पन्नीचा आपण छान असा वापर करू शकतो. तो कसा ते समोर पाहूया. तर इथे बघा, आपल्याला इथे लागणार आहे एक व्हाईट पेपर. तो तुम्ही कोणताही वापरू शकता. आता बघा, सगळ्यात पहिले आपल्याला तो व्हाईट पेपर असा फोल्ड मारून घ्यायचा आहे किंवा कापून घ्यायचा आहे, जेणेकरून या ज्या फॉलच्या पन्नीमध्ये हा व्यवस्थित असा फिट होईल. आता बघा, याचा उपयोग आपण कुठे करूया. तर काय होतं की आपल्याला जर काही लिहायचं असलं तर आपण एखादी रफ वही करतो किंवा रफ कागदावर काही ना काही लिहितो. जसं की मुलांना जर आपल्याला काही होमवर्क वगैरे द्यायचं असलं तर आपण त्यांना रफ वहीमध्ये लिहायला लावतो. पण हा जो आपण आज एक पेपर तयार केलेला आहे त्याच्यावर तुम्ही स्केच पेनने जर लिहिलं किंवा कोण्या पेनाने जर लिहिलं तर ते अगदी सहज पुसल्या जाते. म्हणून याचा वापर आपण कोणत्याही कामासाठी लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डसारखं आपण याचा यूज करू शकतो. नक्की ट्राय करा. कारण काय होतं की जर मुलांना कधी गणितं करायचे असले किंवा काही रफमध्ये जर लिहायचं असलं तर त्याच्यासाठी आपली जी वही आहे ती खराब होणार नाही व इथे छान असा व्हाईट बोर्डचा यूज आपण घरच्या घरी करू शकतो. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. तर इथे बघू शकता, छान असं स्केच पेनने लिहिल्या जाते. तसंच जर तुम्ही पेनने सुद्धा लिहिलं तेही याने लिहिल्या जाते व त्याच्यावर लिहिलेलं ते सहज पुसल्याही जाते. म्हणून नक्की अशा पेपरचा तुम्ही एकदा यूज करा. आता जी तिसरी टिप्स आहे ती आहे घरात होणाऱ्या माशा, मच्छर व चिलटे याबद्दल. आता काय होतं की हिवाळा असो, पावसाळा असो की असो उन्हाळा, आपण कितीही मच्छर घालवण्यासाठी काहीही प्रयत्न केले तरी मच्छर काही घरातून जात नाही. म्हणून इथे आपण जे आपल्या गाईच्या शेणाची गौरी असते ते इथे वापरणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला ती गौरी घ्यायची आहे आणि जर गौरी नसेल तर इथे तुम्ही फक्त नारळाची जे वरचे साल असतात ते सुद्धा वापरू शकता. इथे बघा, मी गौरीबरोबर नारळाचे जे साल आहे ते सुद्धा घेतलेले आहे. आता याच्यात लागणार आहे आपल्याला जो कडुलिंबाचा पाला असतो तो पाला लागणार आहे. तुम्ही ते वाळलेला पालासुद्धा वापरू शकता, पण माझ्या घरी हिरवा पाला होता म्हणून मी हिरवाच पाला इथे घेतलेला आहे. तसंच आता इथे आपल्याला 1 ते 2 वळ्या कापुराच्या लागणार आहे. गौरी व कापूर आपण देवाजवळ धूप म्हणून वापरत असतो. गौरीवर राळ किंवा ऊद टाकून आपण त्याचा धूप म्हणून देवाजवळ वापर करतो. त्याने आपल्या घरात जी निगेटिव्ह जी एनर्जी असते ती निघून जाते, तशीच आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. म्हणूनच आज आपण इथे छान असा गौरीचा व कापुराचा सुद्धा इथे वापर करणार आहोत. आता 2 वड्या कापूर टाकल्यानंतर आता आपल्याला याला पेटून घ्यायचं आहे. पेटवल्यानंतर काय होईल की इथे एक आग तयार होईल. आग तयार झाल्यानंतर हे छान असं पेट घेईल व अगदी थोड्या वेळात याचा एक प्रकारचा धुवा किंवा एक प्रकारचं धुपट निघायला सुरुवात होईल, जे आपल्या घरात फैलेल व त्याच्यामुळे आपल्या घरात असलेले माशा, मच्छरे, चिलटे हे तर नाहीसे होईलच, त्याच्याबरोबरच आपल्या घरात छान अशी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा निर्माण होईल. जर तुमच्याकडे खरोखरच जर शेणाची गौरी भेटत असेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारचा प्रयोग हा नक्की करा. तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरातील माशा, मच्छरे, चिलटे हे सगळे दूर जाईल व आपल्या घरात एक छान असा सुगंध निर्माण होईल. त्याच्यामुळे काय होईल की घरात जर कुठे बॅड स्मेल असेल तर ते बॅड स्मेलसुद्धा नाहीशी होईल. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा, जी चौथी टिप्स आहे ती आहे दुधात आपण खोबरेल तेल का बरं घालणार आहे त्याबद्दल. तर काय होतं की आता हिवाळा चालू आहे आणि हे हिवाळ्यामध्ये प्रत्येकाची स्किन ही खूप अशी ड्राय होते आणि ड्राय झाल्यामुळे काय होतं की आपण बाहेरचं बॉडी लोशन वगैरे वापरतो. पण जर घरच्या घरी आपण हा प्रयोग केला ना तर आपली जी ड्राय स्किन आहे ती नाहीशी होईल व आपली जी त्वचा आहे ती छान अशी सतेज बनेल. नक्की ट्राय करा. याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला आपले जे हात आहे किंवा आपली जी चेहऱ्याची स्किन आहे तिथे सुद्धा आपण हे वापरू शकतो. तर इथे बघा, तुम्ही रात्रीला हा प्रयोग करा, तुम्हाला सकाळी याचा रिझल्ट छान असा मिळेल. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला दुधामध्ये तेल मिक्स करून जे आपण एक पॅक बनवला आहे तो कसा वाटला. आता आपली जी चौथी टिप्स आहे ती आहे
घरी अशा प्रकारचे कंटेनर असतात, त्याचं झाकण हरवतं आणि ते कंटेनर असेच पडले राहतात. पण आपण ते कंटेनर असेच फेकून न देता याचा छान असा यूज इथे करणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, घरी कोणतंही असं जर कंटेनर पडलं असेल तर ते घ्यायचं आहे आणि घरी आपल्या अशी जर लोकरची टोपी असेल की ज्याचा वापर तुम्ही घरी करत नाही, ती टोपी घ्यायची आहे. आता ही टोपी आपल्याला याच्यामध्ये अशी फिटोफिट अशी फिट करायची आहे. फिट केल्यानंतर वरचा भाग जो आहे तो बरोबर आपल्याला याच्या आतमध्ये असा दुमडून त्याला बरोबर आपले जे कंटेनर आहे किंवा जी आपली टोपली आहे त्याचा याला आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता ही एक छान अशी इथे टोपली तयार झालेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये असलेले फ्रूट वगैरे ठेवू शकता किंवा जर तुम्हाला छोटे मोठे जे भांडे असतात, जे तुम्हाला अर्जंट जर कोड्डे लागत असेल तर ते सुद्धा याचं जे पाणी आहे ते ही टोपी ऑब्झर्व करेल आणि आपले जे भांडे आहे ते कोड्डे होईल. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद.